चालूच होतं माझ्याकडे हवन कार्य। नमस्कार सर्वांना। सकाळी किती लवकर उठलं तर कामं काही आवरत नाही। आता घर स्वच्छ क्लीन करून झालं, रांगोळ्या घालून झाल्या, इकडे पाट आणि झारी घासून दिली, हवनीसाठी छान अशी रांगोळी काढून दिली आणि रवा तुपामध्ये छान प्रसादीसाठी मी भाजून घेतली। आणखी प्रसादीसाठी लागणारं दही, दूध, तूप, साखर इकडे हवनीला सुरुवात झाली आणि मी माझी प्रसाद सुद्धा इकडे नेऊन दिली। हवन तर माझ्याकडे प्रत्येक महिन्याला होते आणि प्रत्येक महिन्याला माझ्याकडे हवनीचा एक व्हिडिओ तर असतोच। आता हवन तर छान अशी पार पडली आणि सायंकाळ म्हटलं का स्वयंपाकाची वेळ। तर आज स्वयंपाकामध्ये कोहळा होता। म्हटलं या कोहळ्याचे आज आपण बोंड बनवू। आता कोणी गुलगुले म्हणतात आणि कोणी बोंड म्हणतात, माझ्याकडे तर याला बोंडच म्हणतात। इकडे मला भाजीमध्ये पालक, मटर आणि पनीर मस्त मसाला बनवायचा होता। इकडे मसाला भरली, छान भाजी बनवली आणि कढी। हवनीच्या दिवशी स्वयंपाकाला थोडं वेळच होतो आणि त्यावरून होती आज चर्चा बैठक आणि मला सुद्धा बैठकीला जायचंच होतं। इकडे कोहळा छान असा शिजून रेडी झाला होता। याच्यामध्ये साखर, विलायची आणि गव्हाचं पीठ मिक्स केली, तेल ठेवली, तेल गरम होतात छान छोटे छोटे याच्यामध्ये बोंड घालून घेतली आणि छान असा माझा स्वयंपाक रेडी झाला होता। बाय।